मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। लोणावळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वीकेंड आहे त्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याची तयारी करत असतात, तसे प्लॅनिंग असतात आणि नेमकं त्याच वेळेला ही वाहतूक कोंडी झाली। मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अवजड वाहनं यात मोठ्या प्रमाणात दिसतात। साम टीव्हीवर ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। अवजड वाहनं यात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही वाहतूक कोंडी झाली। अनेक वाहनं यात अडकली आहेत। या दृश्यांमधून स्पष्ट होतंय अनेक किलोमीटर पर्यंत ही रांग असण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी काही नवीन नाही, मात्र कधी अपघातांमुळे तर कधी एकाच वेळेला अनेक वाहनं किंवा अनेक जण फिरायसाठी निघाल्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होत असते। शनिवार आहे, वीकेंड साजरा करण्यासाठी अनेक जण जात असतात आणि त्याच वेळेला ही मोठी वाहतूक कोंडी झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आजच्या या वाहतूक कोंडीमागचं कारण काय? सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या वाहतूक कोंडीमागचं कारण काय ते जाणून घ्यायचंय। की आपण जर पाहिलं तर ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। सलग शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि अनेक लोक जे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत। त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा फटका, त्याचबरोबर धुकं जे आहे तेही घाटामध्ये आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं। या महामार्गावरती ही वाहतूक कोंडी जी आहे ती दर शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणवत असते आणि त्याची सुरुवात जी आहे ती आज झालेली आहे आणि पुढील 2 ते सुट्ट्या आल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। तर सुट्ट्या आणि धुकं यामुळे वाहनं इथे मोठ्या प्रमाणात अडकली आहेत, वाहतूक कोंडी झाली।